नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कसं वाटेल ऐकून जेव्हा लाडक्या बहिणीला जे आलेले पैसे होते ते परत करावे लागले हे ऐकून? तर मित्रांनो अशीच एक घटना घडलेली आहे आणि नेमकं काय आहे संपूर्ण घटना याबद्दल आपण सांगूयात. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्याला लेकाला आलेले होते. तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया. विधानसभा निवडणुकी तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचे 2 कोटी महिलांना लाभ घेतला. या योजनेत काही जणांना फसवणूक करून गैरमार्गाने सरकारचे पैसे मिळवलेत. मात्र राज्यभरात आता विविध अर्जाचे फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. अशातच धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेने लाडकी बहिणीचे योजनेचे संदर्भात झालेली चूक स्वतःहून मान्य केली. भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला, पण त्यांच्या खात्यात पैसे न येता त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या महिलेने स्वतःहून पुढे येऊन ही चूक मान्य केली आणि आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे शासनाकडे परत केले. भिकूबाई यांनी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड दिल्याने आधार कार्डला लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे आले होते. त्यामुळे शासनाने टाकलेल्या ₹7,500 हे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले होते. मुलाच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आल्याचे लक्षात आल्यानंतर भिकूबाई यांनी प्रशासनाकडे हे पैसे परत करण्यासाठी अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर या महिलेकडनं ₹7,500 परत घेत शासनाकडे जमा केले आहेत. त्यानंतर योग्य कागदपत्रे लावून पुन्हा या योजनेचा लाभ त्यांना मिळत असल्याचे त्यांनी शासनाचा आभार मानले आहे. तर मित्रांनो अशी पण काही जर चुकी झाली असेल तर ह्या महिलांनी स्वतःहून सांगितले व जे चुकीचे झाले होते त्याचे पैसे त्यांनी परत केले व ह्यांना जो लाभ हवा होता याच्यासाठी योग्य कागदपत्रे देऊन ह्यांना आता तो लाभ परत मिळण्यास सुरुवात झालेली आहे.